ठीक आहे, आपण सुरुवात करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो ओम नमो भगवते भगवते वासुदेवाय. वासुदेवाय. हरे कृष्ण. आजपासून आपण भागवतमच्या 10व्या स्कंदावर आधारित जे पुस्तक आहे प्रभुपादांनी लिहिलेलं, कृष्ण पूर्ण आवडले ना? पुरुष कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान, पडलं त्या पुढे मध्ये जा. त्या पुस्तकावरती चर्चा करायला मोबाईल थोडं उडं. आहे. ऑडिओ मीट करून ठेवा, तुमचा कोणाचा ऑडिओ चालू असेल तेव्हा. तर हा 10व्या स्कंदावरती आधारित प्रभुपादांनी जे पुस्तक लिहिलं, कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान, त्याची सुरुवात करायची. तर आज बघूया आपण कुठपर्यंत पोहोचू, कारण त्याची पार्श्वभूमी पण आहे. तर वैष्णवांचे 4 संप्रदाय तुम्हाला माहिती असतील. श्री संप्रदाय, रुद्र संप्रदाय, ब्रह्म संप्रदाय आणि कुमार संप्रदाय, हे 4 मुख्य संप्रदाय आहेत. बाकीच्या मग त्यांच्या शाखा वगैरे असू शकतात. तर मध्व संप्रदाय, ब्रह्म संप्रदायामध्ये एक शाखा आहे, ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय. जे मध्व म्हणजे मध्वाचार्य, जे उडुपी कृष्णाची ज्यांनी उपासना केली, ज्यांनी द्वैतवादाला स्थापन केलं, तर त्याचीच एक शाखा आहे ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय. कारण मध्वाचार्यांच्या पासून चैतन्य महाप्रभूंनी थोडंसं एक अचिंत्य भेदाभेद तत्वज्ञान पण सांगितलं, तो थोडासा भेद आहे. तर ब्रह्म मध्व गौडीय संप्रदायामध्ये आपण आहोत. तर या संप्रदायाचा सिद्धांत काय आहे, किंवा याचा कशावरती हा संप्रदाय आधारित आहे, मूलभूत संकल्पना काय आहेत, हा सांगणारा एक श्लोक आहे. आराध्यो भगवान व्रजेश तनयस तद्धाम वृंदावनम रम्या काचित व्रजवधू वर्गेन या कल्पिता श्रीमद भागवतम प्रमाणममलं प्रेमा पुमार्थो महान श्री चैतन्य महाप्रभोरिदम तत्रादरण परह. या एका श्लोकामध्ये गौडे संप्रदायाचा सिद्धांत येतो. तर पहिले कोण आहे की तुमच्या संप्रदायामध्ये तुमचे आराध्य दैवत कोण आहेत. आता वेगळ्या संप्रदायामध्ये त्यांचे आराध्य दैवत वेगळे असू शकतात. इव्हन वैष्णवांमध्ये पण आराध्य दैवत वेगळे असू शकतात. तर इथे काय सांगतात चैतन्य महाप्रभू, आराध्य भगवान व्रजेश तनयस, की ब्रह्ममध्ये गौडे संप्रदायाचे आराध्य कोण आहेत, व्रजेश तनयस. आता हे थोडं महत्वाचं आहे, व्रजेश तनयस असं का म्हटले. व्रजेश म्हणजे व्रजभूमीचा राजा. तर व्रजभूमीचे राजा होते नंद महाराज. आणि मग व्रजेश तनय, तनय म्हणजे मुलगा. तर व्रजभूमीचे जे राजा होते नंद महाराज, त्यांचा मुलगा तो आमचं आराध्य दैवत आहे. तर असं वाटू शकतं की डायरेक्ट बोलायचं ना, कृष्ण आमचा आराध्य दैवत आहे. व्रजेश तनय एवढं म्हणजे त्यांचं नाव पण घेत नाहीत, व्रजेश तनय असं म्हणताय. तर याच्या मागचा विचार असा आहे की ब्रह्ममध्व गौडे संप्रदायामध्ये, किंवा ज्या भक्तीची आपल्याला प्राप्ती करायची आहे, प्रेमभक्तीची, त्या स्तरावरती कसं असतं की कृष्णाला कोणतं मोठं पद दिलं जात नाही, की तो आमचा मित्र आहे किंवा मुलगा आहे, असा भाव भक्तांचा असतो. म्हणून त्याला राजा पण म्हणत नाहीत. कृष्णाला राजा म्हणत तर राजाचा मुलगा, म्हणजे कृष्णाचं स्थान पण सामान्य किंवा जे गोलोकातले भक्त आहेत त्यांना कधी असं वाटतच नाही की हा कोणी विशेष व्यक्ती आहे. म्हणून व्रजेश तनयस, डायरेक्ट कृष्ण नाही म्हणत, नंद महाराजांचा मुलगा. तर अधिक काय म्हणता येईल, जवळचं नातं सांगितल्यासारखं, राजाचा राजा म्हणण्यापेक्षा. आराध्य भगवान व्रजेश तनयस तद्धाम वृंदावनम. आणि तुमचं धाम कुठलं आहे, तर वृंदावन धाम.
आता बाकीच्या संप्रदायामध्ये पण वेगवेगळ्या लोकांचे वेगळे धाम असू शकतात. द्वारका धाम पण आहे, अ, मथुरा धाम पण आहे. आणि आध्यात्मिक जगतामध्ये द्वारका धाम आणि वृंदावन धाम दोन्ही आहेत. परंतु द्वारका धामामध्ये आणि वृंदावन धामामध्ये फरक आहे, की द्वारकेमध्ये कृष्ण हे ऐश्वर्यामध्ये असतात, की एक राजा म्हणून. तुम्हाला माहितीच आहे की द्वारकेमध्ये भगवंतांची द्वारका ही किती मोठी नगरी होती. 16,108 विवाह केले. प्रत्येक राणीपासून 10 मुलं आणि 1 मुलगी असे त्यांचा स्वतःचाच करोडो लोकांचा परिवार होता. तर हे द्वारकेमध्ये. परंतु द्वारकेमध्ये कोणी कृष्णासोबत मित्र म्हणून असं, म्हणजे काय म्हणते, खांद्यावर हात ठेवून चालत नव्हतं किंवा मित्र म्हणून खेळत नव्हतं, जसं वृंदावनात व्हायचं. तर आणि ते त्यांचे माता पिता जरी त्यांच्यावरती प्रेम करत असले तरी एक ऐश्वर्याचा भाव होता, की द्वारकेच्या लोकाला कृष्ण भगवान आहे याची जाणीव असते. परंतु वृंदावनामध्ये काय फरक आहे, की कृष्ण हा कोणीतरी ईश्वर आहे किंवा काय म्हणता येईल, असामान्य व्यक्ती असं ते मानायला तयार नसतात. म्हणून धामामध्ये पण वृंदावन धाम सांगितलंय. आता द्वारका धामामध्ये पण कृष्णच आहेत, परंतु तिथल्या कृष्णाच्या भक्तीमध्ये आणि वृंदावनच्या कृष्णाच्या भक्तीमध्ये फरक आहे. ऐश्वर्य आणि माधुर्य. म्हणून वृंदावनाला माधुर्य धाम म्हणतात. तर इथे राजा किंवा कोणी विशेष व्यक्ती असं मानलं जात नाही. आराध्य भगवान व्रजेश तनयस तद्धाम वृंदावनम. व्रजवधू वर्ग रम्या काचित उपासना व्रजवधू वर्गेन कल्पिता. मग हे तुमचे आराध्य दैवत हे वृंदावनातले नंद महाराजांचे मुलगा कृष्ण आहेत आणि तुमचं आराध्य धाम वृंदावन आहे. मग ही भक्ती करण्यासाठी तुमचे आदर्श कोण आहेत? तर रम्या काचित व्रजवधू वर्गेन या कल्पिता. व्रजवधू म्हणजे वधू स्त्रियांना म्हटलं जातं. तर वृंदावनातला मधल्या ज्या व्रजवधू आहेत म्हणजे गोपी, तर रम्या काचित उपासना व्रजवधू वर्गेन या कल्पिता. तर वृंदावनामधल्या गोपींनी जशी भक्ती केली भगवंतांची, त्या गोपी आमचे आदर्श आहेत, किंवा त्या गोपींचा काय म्हणता येईल मार्गाचं अनुसरण करून ब्रह्ममध्व गौडीय संप्रदायामध्ये भक्ती केली जाते. आता विशेष गोपीचं सांगण्याचा अर्थ काय आहे? इतर पण भगवंतांचे भक्त आहेत ना, उद्धव पण भक्त आहे आणि वेगळ्या अवताराचे बरेच भक्त आहेत. परंतु गोपींच्या भक्तीमध्ये आणि इतर भक्तांच्या भक्तीमध्ये फरक आहे. इथे याचा अर्थ असा होत नाही की एक भक्त कनिष्ठ आहे आणि एक भक्त श्रेष्ठ आहे, असं होत नाही. प्रत्येक व्यक्तीला जे भगवंतांची ज्या रूपामध्ये प्राप्ती होती त्याच्यामध्ये त्याचं पूर्ण समाधान असतं. पण तरीसुद्धा चर्चेच्या दृष्टिकोनातून जो गोपींचा भाव आहे भगवंतांसोबत, तो भाव सर्वश्रेष्ठ आहे. तर कारण इतर भावामध्ये थोडंसं एक रिझर्वेशन असतं, पण गोपींनी काय कशाचीही चिंता न करता, खास करून याच्यामध्ये रासलीलेचा उल्लेख केला जातो, की असं अंधाऱ्या रात्री कोणालाही न सांगता घर सोडून जाणं आणि समाजाची पण पर्वा न करणं, हे म्हणजे आता तरी लोक करत असतील, पण तेव्हा तर हे विचार पण केला नव्हता जायचा. तर गोपींनी जो त्याग केला होता कृष्णासाठी, तो खूप महान त्याग होता. आणि या त्यागाची बरोबरी किंवा एवढ्या प्रेमाच्या बरोबरीची भक्ती कुणाचीच नाहीये. म्हणून आपण गोपीच्या भक्तींचं अनुसरण करतो. इतर भक्त पण महान आहेत, त्यांचे पण कथा आपण श्रवण करतो, परंतु आपले आदर्श गोपी आहेत. असं असू शकतं की आपण बऱ्याच लोकांपासून ऐकतो, पण आपले गुरु स्पेशल आहेत, की ते आपल्यासाठी गुरु आहेत. तसेच बऱ्याच भक्तांच्या भक्तीबद्दल आपण चर्चा भागवतामध्ये ऐकतो, परंतु आपले गुरु किंवा काय म्हणता येईल आदर्श ह्या वृंदावनामधल्या गोपी आहेत. तुम्हाला ती स्टोरी माहीत असेल की एकदा कृष्णाचं डोकं दुखत होतं, तर नारद मुनी तिथे होते. तर भगवंत बोलले की माझ्या भक्तांची चरणधुळी घेऊन या. तर नारद मुनी सर्वत्र जातात, पण कोणीच चरणधुळी देत नाही, कारण सर्वांची भक्ती ऐश्वर्याने प्रभावित होती,
की अरे चरणधुळी कशी काय द्यायची, ते तर परमेश्वर आहेत, हा खूप मोठा अपराध होईल, या भावनेने कोणी देत नव्हतं. परंतु जेव्हा गोपीकडे गेले तर गोपींनी अ, बोलणं संपण्याच्या आधी थैलीवरून धूळ जमा केली. तर नारद मुनी त्यांना तेव्हा बोलले की तुम्हाला याची कल्पना आहे का तुम्ही काय करताय ते? अ, असं जो परमेश्वर भगवंत आहे त्याच्या डोक्यावर तुमच्या पायाची माती टाकायची, याचा तुम्हाला समजतं काय परिणाम होऊ शकतो? तर नरकवास तर खूप छोटी गोष्टी, खूप मोठी शिक्षा पण होऊ शकते. तर तेव्हा गोपी बोलल्या की असं केल्यानं जर कृष्णाचं डोकं दुःखी एक क्षणासाठी जरी कमी होत असेल तरी आम्ही अनंत काळासाठी नरकवास भोगायला तयार आहोत. आता हे काही वरवरचे शब्द नव्हते. आपल्याला काय नरकवासाची कल्पना नाही म्हणून तेवढं गोष्ट समजत नाही. पण जेव्हा पैशाची खूप टंचाई येते किंवा आरोग्य खूपच खराब होतं, तर त्यावेळेस जसं दुःख जाणवतं ना, त्याच्यापेक्षा बऱ्याच पटीने जास्त जे दुःख असतं त्याला आपण नरकासोबत तुलना करू शकतो, म्हणजे समजण्यासाठी. तर हा गोपीचा एवढा उच्च भाव होता. उद्धवजी पण गोपींना म्हणतात की गोपींची जी भक्ती आहे त्या भक्तीची बरोबरी कोणीच करू शकत नाही. म्हणून वृंदावनामध्ये एक दोहा पण आहे, उद्धव सुधो हो गए सुन गोपीन के बोल, ज्ञान बजाय डुगडुगी प्रेम बजाय ढोल. तर उद्धवजींना सर्वश्रेष्ठ भक्ती दाखवण्यासाठी भगवंत वृंदावनात पाठवतात आणि त्यांना काय सांगतात की तू जाऊन त्यांचं समाधान कर. आता वृंदावनाच्या बाहेरचे सगळे भक्त कसे आहेत की एकदम असे शास्त्रीय आहेत. म्हणजे शास्त्र तर आपल्याला पण वाचायचं, पण कृष्ण परमेश्वर आहे, सर्वांच्या हृदयात आहे, तो सर्वव्याप्त आहे, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे अवतार आहेत, हे सर्व माहिती असणारे भक्त असतात. तर उद्धव पण या अशा भक्तांमध्ये सर्वश्रेष्ठ होता. तो तर बृहस्पतींचा शिष्य होता. मग उद्धव जेव्हा वृंदावनामध्ये येतो तर त्याच्या ते ज्ञानाच्या दृष्टिकोनातून सांगायला लागतो की तुम्ही ऐकलं असेल वेगवेगळ्या प्रकारचे वर्णन होते की तुम्ही काळजी करू नका, कृष्ण तर सर्वांच्या हृदयामध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय त्याच्यापासून दूर नाही आहात. असं जे ज्ञानाच्या स्वरूपात आपण बोलतो ना, सर्वांच्या हृदयात परमात्मा आहे, सर्वव्याप्त आहे, एका अंशाने सर्व काही व्यापून घेतलेला आहे, सर्वांचा तोच उपद्रष्टा हनुमंता आहे. हे जे त्यांच्या काय म्हणता येईल क्षमतेबद्दल सत्तेबद्दल जे बोललं जातं ते ज्ञानामध्ये येतं. भक्ती ज्ञान आहे ते पण. ज्ञानमार्ग जो मायावादीचा तो वेगळा आहे. तर तेव्हा बऱ्याच वेगवेगळ्या भक्तांचे वेगवेगळे अनुभव आहेत, जसे की यशोदामाई काय करत होत्या, नंद महाराज. तर गोपी उद्धवला बोलतात की उद्धव आम्हाला अ, कृष्ण मनात आणण्यासाठी त्रास होत नाहीये, आम्हाला त्याला मनातून काढण्यासाठी त्रास होतोय. तर उद्धवला मग तेव्हा खूप मोठा परिणाम होतो की पूर्ण जगत भक्ती कशासाठी करतं की हृदयामध्ये भगवंतांची अनुभव व्हावा किंवा जे भगवंत आहे त्यांच्याशी नातं जुळावं. पण गोपींचा स्तर असा आहे तर त्या म्हणतात की आम्हाला कृष्णाला आठवायचं नाहीये, त्याला विसरायचंय. तर तेव्हा उद्धवला समजतं की बाबा गोपींच्या प्रेमाची बरोबरी किंवा यांच्या भक्तीची बरोबरी कोणीच करू शकत नाही. म्हणून उद्धव भगवंतांना म्हणतात की मला या वृंदावनामध्ये एक गुल्मलता म्हणून जन्म द्या. गुल्मलता म्हणजे आपण असं म्हणू शकतो एका प्रकारचं गवत. तर का की ह्या वृंदावनातल्या गोपी किंवा भक्त जेव्हा चालतील तर तेव्हा त्यांच्या चरणाची धूळ माझ्यावरती पडेल म्हणून. तर एवढा गोपींचा उच्च भाव आहे. याच्यावरती आणखीन बरीच चर्चा करता येईल. भगवंत पण गोपींना म्हणतात. बघा गीतेमध्ये भगवंत काय म्हणतात, यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. की जो मला ज्या भावाने माझ्याकडे येईल मी त्याला त्या भावाने प्रतिसाद देईल किंवा त्यानुसार त्याला फळ देईल. परंतु गोपी अशा आहेत की त्यांच्या संदर्भात कृष्ण बोलले की मी तुमच्या भक्तीची भरपाई करून नाही देऊ शकत किंवा परतावा नाही देऊ शकत. न कामयहम निर्वद्य संयुजाम सुसाधु कृत्यम विबुधा विषापिवा या मा भजन दुर्जर गेह शंखला समृच्य तत्वत प्रतियाती साधुना.
तर हा श्लोक रासलीलेच्या अध्यायाच्या नंतर आहे, की न पारयहम, की मी तुमच्या भक्तीला किंवा तुमच्या प्रेमाला परतावा देऊ शकत नाही. पार करणे म्हणजे की त्या प्रमाणात प्रतिसाद देऊ शकत नाही. परंतु गीतेमध्ये तर ते बोलले, येथा माम प्रपद्यन्ते, जो ज्या भावाने जसा येईल तसा मी त्याला प्रतिसाद देईल. परंतु गोपीच असे भक्त आहेत की तिथे भगवंतांना बोलावं लागलं की तुम्ही ज्या क्षमतेनं माझ्यावरती प्रेम करताय, मी तर माझ्याकडे तेवढा परतावा करण्याची क्षमता नाहीये. म्हणून तुम्ही काय करा की तुमच्या स्वतःच्या भक्तीने आणि प्रेमाने संतुष्ट राहा. तर हे मी का सांगतो की गोपीचं किती उच्च स्थान आहे. हं. आपले आराध्य दैवत आहेत वृंदावनातले कृष्ण. आराध्य धाम आहे वृंदावन. आता वृंदावनातलेच कृष्ण का याच्यावर आपण चर्चा केली. इतर पण अवतार आहेत, इतर पण कृष्णाचेच इतर रूप पण आहेत. पण त्यांच्यामध्ये पण वृंदावनातल्या कृष्णाचं एक विशेषत्व आहे. म्हणून आराध्य भगवान व्रजेश तनयस तद्धाम वृंदावनम. धाम पण बरेच आहेत. अयोध्या धाम आहे, द्वारका धाम आहे, असे मथुरा धाम आहे. परंतु इतरत्र काय असतं की आता तुम्ही कोणत्याही धामाचा विचार करा. समजा आपण अयोध्ये धामाला घेतलं, तरी असं कोणी अयोध्येमध्ये मिळणार नाही की श्रीरामाला आपला मित्र म्हणून त्यांच्यासोबत कधी खेळला असेल लहानपणी. असं तुम्हाला कधीच मिळणार नाही. किंवा श्रीरामांचं माधुरी रस नाही आहे त्यांच्या चारित्र्यामध्ये, म्हणजे किंवा त्यांच्या लीलेमध्ये असं म्हणू शकतो. तर श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि कृष्ण लीला पुरुषोत्तम आहेत. पण कोणी कमी जास्त आहे असं नाही सांगायचं आहे. फक्त मी तुम्हाला फरक काय सांगतोय की वृंदावनामध्ये जी मधुरता आहे ती मधुरता इतरत्र नाही. मधुरता म्हणजे काय? मधुरता असं म्हणू शकतो एकदम सामान्य भाव. बाकी सगळीकडे काय आहे की हा राजा आहे, हा ईश्वर आहे, याचं ऐकलं पाहिजे असा भाव असतो. पण वृंदावनात तो नाही. म्हणून आराध्य भगवान वृंदावन कृष्ण, आराध्य धाम वृंदावन. आणि मग कोणाच्या भक्तीचं अनुसरण करायचं? रम्या काचित व्रजवधू वर्गेन या कल्पिता. व्रजवधू म्हणजे गोपी. गोपीचंच का अनुसरण करायचं? त्यासाठी आपण बघितले की गोपींचा भाव कसा होता, की कृष्णाला एका क्षणासाठी पण जर डोकेदुखी कमी होत असेल त्यासाठी गोपी अनंत काळासाठी नरकवास घेण्यासाठी तयार होत्या. नंतर जेव्हा भगवंतांनी त्यांना गोपींना बोलवलं तर समाजाची पर्वा न करता गोपी भगवंतांकडे गेल्या. ही खूप अचिंतनीय गोष्ट आहे. आणि नंतर स्वतः भगवंत बोलतात की तुमची जी भक्ती आहे किंवा प्रेम आहे त्याच्या प्रमाणात मी तुम्हाला प्रतिसाद नाही देऊ शकत. जी व्यक्ती गीतेमध्ये म्हणते की मी ज्या पद्धतीने ज्या प्रमाणात व्यक्ती माझ्याकडे येईल त्यानुसार मी त्याला प्रतिसाद देतो. पण गीतेच्या शब्दांपेक्षा पण समोर जाणारे काही लोक आहेत, ते आहेत गोपी. थोडासा विषयांतर होईल तरी पण एक गोष्ट ही लक्षात ठेवायची की कोणतंही एखादं वाक्य असतं ना शास्त्रामध्ये, त्याला एकदम पकडून नाही बसायचं परम सत्य म्हणून. म्हणजे ते तर आपण त्याचा स्वीकार करायचा, पण याच्या पलीकडे काही असूच शकत नाही असं नसतं. जसं मी तुम्हाला आता हे बोललो, ये तामाम प्रपद्यन्ते. तसंच तुम्हाला याचं पण माहिती असेल, 8व्या अध्यायामध्ये 5व्या श्लोकाचं आहे ना, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. तर मग तो एक सामान्य नियम आहे की शेवटी व्यक्ती जेव्हा शरीर सोडतो तेव्हा भगवंतांचं स्मरण केलं तर तो भगवंतांची प्राप्ती करतो. मग कुणी म्हणेल अरे काही भक्त तर ॲक्सिडेंटमध्ये मरतात, त्यांना कुठे स्मरण करायला वेळ मिळेल, किंवा इतर काही अपघातामध्ये जातात. तर त्याच्यासाठी मग वराह पुराणामधून आपण एक श्लोक ऐकतो की अ, यदि वातादि दोषेण मदभक्तेन च माम स्मरम अहम स्मरामी मदभक्तां नयामी परमाम गतीम. की वराह भगवान म्हणतायत की जर काही कारणामुळे, म्हणजे खास करून कफवात पित्त, जसे कुलशेखर महाराज पण म्हणतात, तेच डिस्टर्ब होतं. तर काही कारणामुळे जर भक्ताला माझं स्मरण नाही आलं तरी काही हरकत नाही, मी त्याचं स्मरण करतो आणि मी त्याला माझ्या धामामध्ये घेऊन येतो. तर मला काय सांगायचं आहे की अशी काही वाक्य आहेत की जी एकदम परफेक्ट आहेत, परंतु त्याच्यापेक्षा पण वरची अंडरस्टँडिंग आहे. तर त्याच प्रकारचं हे गोपींचं आहे की गोपींची भक्ती एवढी श्रेष्ठ आहे की एथामाम प्रपद्यंतेच्या नुसार पण भगवंत नाही वागू शकत.
तर आराध्य भगवान व्रजस्तनय स्तब्धाम वृंदावनम वन्य व्रजवधू वर्गेण या कल्पिता रम्या काचित व्रजवधू वर्गेण या कल्पिता श्रीमद भागवतम प्रमाणम अमलम. मग तुमच्या भक्तीसाठी प्रमाण काय आहे? आता कुठल्याही भक्तीसाठी किंवा संप्रदायासाठी प्रमाण असावं लागतं की कोणत्या ग्रंथानुसार तुम्ही तुमचे बेस्ट आहे, तुमचे अंडरस्टँडिंग. जसे की जे मायावादी वगैरे असतात ते काय म्हणतात की आम्ही फक्त प्रस्थानत्रयला मानतो. प्रस्थानत्रय म्हणजे वेद, गीता आणि उपनिषद. तर ते पुराणांना वगैरे मानत नाही. परंतु त्यांची अंडरस्टँडिंग चुकीची आहे. तर श्रीमद भागवतम प्रमाणम अमलम. तर श्रीमद भागवतम ॲक्च्युली हे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे आणि त्या प्रमाणानुसार आपण भक्ती करतोय. तर श्रीमद भागवतम सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे हे कसं समजू शकतो आपण? याला बरेच उदाहरणं आहेत भागवतामध्ये. पण एक तर बघा, गीतेच्या शेवटी भगवंत बोलले सर्व धर्मान परित्यजा, सर्व धर्माचा त्याग कर. आता ही गीता तर मायावादी, ज्ञानयोगी, अष्टांगयोगी सर्वांना स्वीकारावी लागते. आणि तिथे शेवटी म्हटलेत की सर्व धर्मांचा त्याग करून मला शरण ये. सर्व धर्म म्हणजे आपण बोललो होतो की जे वर्णाश्रमाचे धर्म आहेत, राजधर्म, स्त्री धर्म, देशधर्म, जे काही हे धर्म आहेत जे शारीरिक स्तरावरचे. तर गीतेचा शेवट काय झाला की बाबा शारीरिक स्तरावरच्या धर्मांचा त्याग करून पूर्णपणे मला शरण या. आणि जर असं वाटत असेल की या शारीरिक स्तरावरील धर्माचं आचरण न केल्यामुळे काही चुका होत आहेत तर त्याच्यामुळे पापकर्म मिळू शकतात, तर त्याची काळजी करू नका, मी ते सांभाळून घेईन. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तर आता आपण काय बघतोय की श्रीमद भागवतमची महती बघतोय की श्रीमद भागवतमला आपण अमल पुराण म्हणतो ना. तर जरी हे मायावादी जरी मानत नसले तरी तर त्यांना पण हे मानावं लागेल की बाबा गीतेचा शेवट असा आहे. आणि श्रीमद भागवतमची सुरुवात कशी आहे? धर्म प्रोजित कैतवत्र निर्मत्सराणाम सताम. श्रीमद भागवतम असा ग्रंथ आहे ज्यामध्ये कैतव धर्माला प्रोज्जित, आपण आता म्हटलं उज्जित म्हणजे फेकून देणं आणि प्रोजित म्हणजे पूर्णपणे फेकून देणं. जसं असं म्हणता येईल की काढून देणं आणि लाथ मारून काढून देणं, असं जे दोन्हीमध्ये जे फरक आहे तसा फरक आहे उज्जित आणि प्रोज्जितमध्ये. तर श्रीमद भागवतम असा ग्रंथ आहे, पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलंय धर्म प्रोजित कैतवत्र. या ग्रंथामध्ये कैतव धर्माला मुळापासून बाहेर काढून फेकलेला आहे. तर मग तुम्ही म्हणले कैतव धर्म कोणता धर्म? हे तर कधी ऐकलं नाही. तर कैतव या शब्दाचा अर्थ होतो फसवा धर्म. आपल्याकडे तोतया हा शब्द वापरतात बघा, तोतया पोलीस किंवा तोतया तहसीलदार, जे लोक असे नक्कल करून येतात ना. तर कैतव म्हणजे फसवा. मग आपल्याला काय वाटेल की अरे फसवा कदाचित काय म्हणता येईल की चुकीची उपासना त्याला म्हणत असतील. तर नाही. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्वाला कैतव धर्म म्हटले. आणि या चौघामध्ये तर सामान्यतः समाजामध्ये काय मोक्षाला सर्वश्रेष्ठ मानलं जातं. परंतु चैतन्य चरितामृतमध्ये सांगितलंय तारमध्ये मोक्षवांछा कैतव प्रधान. सर्वात कैतव धर्म कोणता असेल तर तो आहे मोक्षाची इच्छा. आता हे हे खूप क्रांतिकारी वाक्य आहे. फक्त वैष्णवांना समजू शकतं. कारण आपण सगळीकडे चार पुरुषार्थ ऐकतो, वाचतो आणि सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ आहे मोक्ष. परंतु श्रीमद भागवतमच्या दृष्टिकोनातून सर्वात जास्त फसवणारा धर्म आहे मोक्ष. तर हा मोक्ष कोणता आहे की ज्या मोक्षामध्ये भगवंतांसोबत नातं निर्माण होत नाही, निराकार मोक्ष. तर गीतेचा जिथे शेवट होतो तिथून भागवतांची सुरुवात होते. आणि जीव गोस्वामी पण सिद्ध करतात त्यांच्या संदर्भांमध्ये की जे चार वेद आहेत ते तर ठीक आहे, परंतु पुराणांना सुद्धा पंचम वेद म्हणून स्वीकारलं जातं असं पण शास्त्रामध्ये वर्णन आहे, जरी हे लोक मानत नसले तरी. आणि श्रीमद भागवतमची कशासोबत तुलना केली आहे की
निगमकल्पतरोर गलितम फलम. आता हे लोक काय म्हणतात की आम्ही वेदांना मानतो, उपनिषदांना मानतो, गीतेला मानतो, पुराणांना मानत नाही. पुराण फक्त स्टोरी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ॲक्च्युली पुराण या शब्दाचा अर्थ होतो की जो वेदांच्या किंवा उपनिषदाच्या अर्थांना पूर्ण करतो त्याला पुराण म्हणतात. परंतु ते लोक ठीक आहे, मानत नाहीत तर मानत नाहीत. तर आता हे गीतेनुसार तर सिद्ध झाले की भागवतांचं श्रेष्ठत्व. सर्व धर्माचा त्याग करण्यासाठी गीता सांगते आणि गीता त्यांना पण मान्य आहे आणि भागवतांची सुरुवातच तिथून होते. भागवतामध्ये कोणत्याही अध्यायामध्ये तुम्हाला कर्मकांडाचं वर्णन मिळणार नाही. पूर्ण 12 स्कंदामध्ये की हा कर्मकांड करा मग तुम्हाला हे मिळेल. आणि काही ठिकाणी वर्णन येतं आणि त्याच्या शेवटी सांगितलं जातं की हे करणारे मूर्ख व्यक्ती आहेत. जो वास्तविक बुद्धिमान व्यक्ती त्याने भगवंतांची भक्ती करावी. असं सगळीकडे भागवतामध्ये हेच आहे. बिलकुल कर्मकांडाला ठिकाण नाही, योगाला नाही, ज्ञानाला नाही, फक्त शुद्ध भक्ती. तर ते हे झालं. नंतर हे लोक काय म्हणतात की आम्ही वेदांना मानतो. परंतु समजा त्यांनी वेदाला मानतात तर इथे वेदांना झाडाची तुलना केलेली आहे. निगम कल्प तरु. तरु म्हणजे झाड असतं ना, कल्प म्हणजे इच्छा पूर्ण करणारं, आणि निगम म्हणजे वेद, वेद किंवा वैदिक शास्त्र. गजेंद्रांच्या प्रार्थनामध्ये पण हा शब्द येतो, सर्वागमामनाय महार्णवावे, की तुम्ही सर्व आगमांचा किंवा ग्रंथांचा स्रोत आहात. तर तुम्ही वेदांना मान्य करता, ठीक आहे, परंतु श्रीमद भागवतम त्या वेदरूपी वृक्षाचं सर्वोच्च फळ आहे. निगम कल्पतरोर गलितम फलम श्रीमद श्रीमुखात अमृतद्रव्य संयतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवी भावुका. तर जे समजा वेदांना मानतात तर त्या वेदांचं परिपक्व फळ श्रीमद भागवतम म्हणून सांगितले. तर म्हणून आपण आपले आराध्यदैवत वृंदावन कृष्ण, आराध्य धाम वृंदावन, आपले आयडियल किंवा आदर्श भक्त गोपी, आणि आपला प्रमाण आहे श्रीमद भागवतम. तर तुम्ही आता हे ऐकलं असेल, श्रीमद भागवतम प्रमाणम अमलम. आता अमलम म्हणजे काय? अमलम मलम म्हणजे काही त्रुटी, दोष किंवा घाण, आणि अमल म्हणजे विरुद्धार्थी, जिथे काही त्रुटी किंवा काही घाण नाही. तर इतर ग्रंथामध्ये काय मल आहे आणि श्रीमद भागवतमला अमल म्हणताय? तुम्हाला समजण्यासाठी मी थोडं एकदा परत सांगतो. तर इथे काय म्हणतात की श्रीमद भागवतम प्रमाणम अमलम, की श्रीमद भागवतम हे अमल प्रमाण आहे, म्हणजे याच्यामध्ये काही मल नाहीये. तर मग याचा अर्थ असा होतो की दुसऱ्या ग्रंथांमध्ये मल आहे. जर बाकीच्या ग्रंथांमध्ये पण मल नसता मग अशी बोलण्याची गरज पडली नसती ना. मग मग तुमचं विशेष काय बा, बाकीचे ग्रंथ पण अमल आहेत, मग तुम्ही भागवतमला का म्हणताय? तर आता हा मल म्हणजे काय असेल, कोण गेस करेल? मायावाद. हा, मायावाद. मायावाद. ऍक्च्युली मायावाद तर इतर पुराणांमध्ये नाहीये. या लोकांनी काही शब्द, काही वाक्य वापरून त्यांची थिअरी बनवली. अमल आणि मल काय असेल? आपण म्हणतोय की श्रीमद भागवतम प्रमाणम अमलम, म्हणजे दुसरीकडे अमल नसला पाहिजे. तर अमल म्हणजे हे जे आहे ना, कैतव धर्म, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, यांना मल म्हटलंय. आणि श्रीमद भागवतामध्ये यांना स्थान नाहीये. 12 स्कंदामध्ये कुठेही तुम्हाला असं सांगितलं नाही की आर्थिक प्रगती कशी केली पाहिजे किंवा स्वर्गप्राप्ती कशी केली पाहिजे, हे कुठं सांगितलं जात नाही. सगळीकडे घुमून फिरून भगवंतांची शरणागती घेतली पाहिजे, हाच निष्कर्ष येतो सगळ्या लीलांमध्ये. तर त्यामुळे भागवतमला प्रमाणम अमलम म्हणतात, किंवा हा असं ग्रंथ आहे, असा प्रमाण आहे ज्याच्यामध्ये काहीही मल नाही. तर आपण काय बघतोय की ब्रह्म मध्व गौडे संप्रदायाचा बेसिक सिद्धांत सांगणारा श्लोक. तर याच्यामध्ये आराध्य दैवत, आराध्य धाम, आपले आदर्श आणि आपला प्रमाण काय, श्रीमद भागवतम, हे बघितलं आपण. बरं ठीक आहे, मग हे सर्व करून तुम्हाला काय मिळवायचं आहे? या गोपींच्या चरणाचं अनुसरण करून भागवतमच्या नियमानुसार भक्ती करून तुम्हाला काय मिळवायचं?
तर बऱ्याचदा लोकांचं भक्ती करून किंवा कर्मकांडाने म्हणा इतर उद्देश असतात लोकांचे. भक्तीमध्ये पण लोक जसं आपण गीतेमध्ये बघितलं ना, आर्तो अर्थार्थी जिज्ञासू, बहुतांश लोक काहीतरी अर्थप्राप्तीसाठी किंवा काही त्रासापासून मुक्त होण्यासाठी भक्ती करतात. आणि इतर मार्गाचे लोक तर सरळ सरळ स्वर्गप्राप्ती किंवा मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करतात. तर जे लोक संपत्ती, संतती, सौंदर्य, स्वर्गप्राप्तीसाठी भक्ती करतात किंवा कुठलाही आध्यात्मिक मार्ग स्वीकारतात, त्यांना तर खूप कनिष्ठ मानलंच जातं. इव्हन म्हणजे इतर ग्रंथाच्या दृष्टिकोनातून पण. आणि इतर ग्रंथांच्या दृष्टिकोनातून काय, सर्वोच्च काय मिळवलं पाहिजे व्यक्तीने, तर मोक्ष. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर हे आपण म्हणतो की 4 पुरुषार्थ आहेत. शेवटचा पुरुषार्थ काय, मोक्ष. मग तुम्हाला श्रीमद भागवतम गोपींचं अनुसरण करून काय मिळवायचं, मोक्ष मिळवायचा का? नाही. प्रेमा पुमार्थो महान. पुमार्थो म्हणजे पुरुषार्थ. पुम म्हणजे पुरुष आणि अर्थ तर अर्थच आहे. आपल्याला सनातन धर्मामध्ये माहिती आहे की 4 पुरुषार्थ आहे, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. परंतु इथे या श्लोकामध्ये सांगितले प्रेमा पुमार्थो महान, की आमचं जे पुरुषार्थ आहेत, काय प्राप्त करायचं ते आहे प्रेम, आणि ते इतर सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. तर हे वाक्य पण खूप क्रांतिकारी आहे. म्हणजे सामान्यतः समाजामध्ये जर तुम्ही विचारलं की बाबा तुम्ही भगवंतांची भक्ती करता तर त्याचा तुमचा उद्देश काय आहे, तर मला नाही वाटत असं कोणी व्यक्ती मिळेल की तो म्हणेल की मला भगवंतांसोबत प्रेम करायचं. हे तर कोणाच्या डोक्यात विचारच येणार नाही. जास्तीत जास्त लोक काय म्हणतील की बाबा आम्हाला मोक्ष पाहिजे किंवा काहीतरी संपत्ती पाहिजे किंवा या जन्ममृत्यूच्या संसारातून बाहेर पडायचं. पण ईश्वरासोबत आपण प्रेम करू शकतो असं कोणाच्या डोक्यात विचारच येत नाही. परंतु ब्रह्ममध्व गौडी संप्रदायामध्ये आपलं तेच गोल आहे की कृष्णासोबत प्रेममय भक्ती. तर प्रेममय भक्तीमध्ये वेगवेगळे रस आहे, दास्य, सख्य, वात्सल्य, माधुर्य. श्रीमद भागवतम पमाम अमलम प्रेमा पुमार्थो महान. आणि हे कुणा सांगितलं? श्री चैतन्य महाप्रभोर मतमिदम तत्राधरण परह. हा सिद्धांत चैतन्य महाप्रभूंनी दिलाय, जे की स्वतः राधाकृष्ण आहेत. तर हा एक श्लोक आपला ब्रह्ममध्व गौडीय संप्रदायाचा बेसिस सांगतो. तर याच्यामध्ये आपण भागवतमची पण महिमा बघितली, गोपींची पण महिमा बघितली, आणि गोपी या भक्तीतून जे प्रेम पुरुषार्थ प्राप्त करायचे, काय प्राप्त करायचे याची पण महिमा बघितली. तर ह्या सर्व गोष्टी आता भागवतामध्ये येतील. तर हा झाला आपला सिद्धांताचा श्लोक. तर या सिद्धांताच्या श्लोकात आपण काय म्हटलं, प्रमाण काय आहे? श्रीमद भागवतम प्रमाणम अमलम. आमचं प्रमाण आहे श्रीमद भागवतम. मग ठीक आहे, आपण आता भागवतमचा अभ्यास करायला पाहिजे. तर आता जे वेगवेगळे ग्रंथ आहेत, काही ग्रंथांमध्ये असं स्कंद वगैरे म्हणतात वेगवेगळ्या भागांना, काही ग्रंथांमध्ये कांड म्हणतात. जसं रामायणामध्ये अयोध्याकांड, बालकांड, सुंदरकांड, युद्धकांड, उत्तरकांड असं आहे ना. तसे श्रीमद भागवतामध्ये पण जे विभाग आहेत त्याला स्कंद म्हणतात. स्कंद पहिला, स्कंद दुसरा, स्कंद तिसरा. महाभारतामध्ये पर्व म्हणतात. भीष्म पर्व, वन पर्व, सभा पर्व. तर तसं श्रीमद पर्व म्हणजे काय की तो एक एक भाग, त्या ग्रंथाचे जे भाग केलेत, त्याच्या असे समजा जे मुख्य भाग केले त्या मुख्य भागाला पर्व म्हणतात. रामायणामध्ये मुख्य भागाला कांड म्हणतात. तसंच भागवतमचे पण भाग केलेले आहेत. तर एका एका भागाला असं स्कंद म्हटलं जातं. स्कंद पहिला, स्कंद दुसरा. तर असे टोटल भागवतमचे 12 स्कंद आहेत. तर या भागवतमची रचना व्यासदेवांनी केली, त्याच्यावरती आपण नंतर चर्चा करणारच आहोत. परंतु पद्मपुराणामध्ये काय सांगितलंय की श्रीमद भागवतमचे 12 स्कंद हे भगवंतांशी कसे जुडलेले आहेत. तर बघा, असं भगवंत सृष्टीमध्ये वेगवेगळ्या रूपाने येतात. जसं म्हटलं जातं की मनुष्याच्या रूपामध्ये भगवंत कोण आहेत? मनुष्याच्या रूपामध्ये आपल्या आयुष्यात कोण आहे भगवंत? राजा. राजा आता तर राजा नाही आपल्या आयुष्यात.
परमात्मा, गुरु. हा, गुरु. परफेक्ट. तर गुरु आपण म्हणतो ना, साक्षात धरित्वेन समस्त शास्त्र, त्याच्यामध्ये पण आहे किंतु प्रभोर्य प्रिय एव तस्य, की आपल्यासाठी भगवंतांचं रूप मनुष्यामध्ये गुरु आहेत. परंतु तो गुरु स्वतःला ईश्वर नाही मानला पाहिजे. तसंच तिथी, भगवंतांची तिथी रूपामध्ये हे आहे एकादशी, जळ रूपामध्ये गंगा आहे. तसंच ग्रंथ रूपामध्ये भगवंत श्रीमद भागवतम आहेत. तर ग्रंथ अवतार असं आपण म्हणू शकतो. जसे की जळ, तिथी, मनुष्य. ठिकाणाला मला वाटते काय, वृंदावन आहे का नैमिषारण्य आहे. तर कुठल्या कुठल्या रूपामध्ये भगवंत कसे बघायचं, तर हे भागवतम जो आहे तो भगवंतांचा ग्रंथावतार आहे. ग्रंथावतार आहे म्हणजे तो भगवंतांपासून अभिन्न आहे. तर कधी कधी आपल्याला थोडं समजायला कठीण जातं, असं कसं काय होऊ शकतं. बघा, आपण आता जे 11व्या अध्यायामध्ये अभ्यास करतोय ना विराट रूपाचा, तर विराट रूपामध्ये आपण बघतो की अत्तळ, वितळ, तलातल, सुतल, पातल, रसातल, महातल जे आहे ते भगवंतांच्या कमरेच्या खालचे भाग सांगितले जातात. आणि मग भूर, भुवस्व, जनलोक, तपलोक, महरलोक हे वरचे भाग सांगितले जातात, की हा असा विराट पुरुष आहे. तर तसंच श्रीमद भागवतमचा पण ग्रंथावतार सांगितला जातो, की भगवंत भागवतम म्हणून ग्रंथाच्या रूपात आले. तर एक स्टोरी तुम्हाला माहीत पण असेल आणि आपण बऱ्याच वेळा चर्चा पण केली आहे, की खरंच भागवतम हे भगवंतांचं रूप आहे का, किंवा या ग्रंथातले शब्द खरेच भगवंतांचे शब्द आहेत का, याला सिद्ध करणाऱ्या काही गोष्टी आहेत. एक गोष्ट आपण बघितली, तुम्हाला आठवते की ग्रंथ हे भगवंतांपासून अभिन्न आहेत, अशी एखादी गोष्ट. आ ऐकू नाही आलं. मी सांगितली तर तुम्ही लगेच बोलाल. अर्जुन आचार्यांची स्टोरी माहिती का? अर्जुन आचार्य, आठवलं की नाही? हरे कृष्ण, अर्जुन आचार्यांची स्टोरी आठवली? हो किंवा नाही ते तरी सांगा. आवाज येतोय की नाही माझा? नाही प्रभूजी. हा ठीक आहे, आवाज तर येतो ना. तर चर्चा कशी मी घेतली आहे की श्रीमद भागवतमकडे का आपण श्रीमद भागवतमला मानतो, त्याच्यासाठी तो श्लोक बघितला. आता श्रीमद भागवतम हा भगवंतांचा ग्रंथ अवतार आहे हे आपण बघत आहोत. आता ग्रंथ अवतार म्हटल्यावरती ग्रंथापासून भगवंत अभिन्न असले पाहिजे, तरच त्याला अवतार म्हणता येईल. फक्त काय म्हणता येईल, बोलण्यासाठी बोललं जातं असं नाही. तर हे समजण्यासाठी एक स्टोरी आपण बऱ्याचदा ऐकतो की दक्षिण भारतामधले एक आचार्य होते, त्यांचं नाव होतं अर्जुन आचार्य. तर ते गीतेवरती टीका लिहित होते. तर टीका लिहित असताना तो श्लोक येतो, अनन्या चिंतयन्तो माम, योगक्षेमं वहाम्यहमची कशी सुरुवात आहे? तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. सुरुवात कशी होती या श्लोकाची? हा, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. हा जो श्लोक आहे ना, तर याच्यामध्ये भगवंत काय म्हणतात की माझ्या भक्ताच्या गरजा मी पूर्ण करतो. म्हणजे वाहक म्हणजे मी स्वतः आणून देतो. तर अर्जुन आचार्य टीका लिहिताना त्यांना वाटले की असं कसं काय होऊ शकतं, की भगवंत दुसऱ्या कोणाकडून देतील, स्वतः का बरं आणून देतील. म्हणून त्यांनी मग त्या श्लोकाला खोडलं होतं रेषाने. मग अर्जुन आचार्य जेव्हा सकाळी स्नानासाठी गेले, तेवढ्या 2 मुलं त्यांच्या घरी आली आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला बरंच काही म्हणजे राशनचं सामान आणून दिलं. आणि त्या माताजी बोलल्या की थांबा, तर ते बोलले नाही, अर्जुन आचार्य आमच्यावरती खूप रागावलेत, बघा त्यांनी आम्हाला किती मारले, तर ते येण्याच्या आधी आम्ही निघून जातो. तर त्या दोघांनी पाठ दाखवली, तर त्यांच्या पाठीवरती असे मारल्याचे वळ उमटले होते. तर मग ते मुलं गेले, अर्जुनाचार्य घरी आले आणि त्यांची पत्नी बोलायला लागली की तुम्ही असे असे मुलं पाठवले आणि का बरं मुलांना एवढं मारलं. तर अर्जुनाचार्यांना समजतच नव्हती बोलतीये काय म्हणून. हे आणलं, मुलांना मारलं,
पाठीवरती वळ होते. मग परत जेव्हा ते गीता उघडून बसले, मग तेव्हा त्यांना क्लिक झालं की अरे, मी असा विचार करत होतो की भगवंत स्वतः कसे घेऊन येतील, आणि हा श्लोक किंवा हे जे मत आहे चुकीचं आहे, म्हणून मी याला खोडलं होतं. तर भगवंतांनी काय सिद्ध केलं, एक तर बाबा हे याचा अर्थ बरोबर आहे की मी स्वतः भक्तांचं रक्षण करतो, म्हणजे किंवा भक्तांच्या गरजा पूर्ण करतो. आणि दुसरी गोष्ट, श्लोकाला ज्या रेषा मारल्या त्या रेषा भगवंतांच्या शरीरावर आल्या. तर याचा अर्थ होतो, हे गीता आणि भागवतांचे श्लोक किंवा शब्द जे आहेत ते भगवंतांपासून अभिन्न आहेत. तर हे कशासाठी सांगितलं मी तुम्हाला, श्रीमद भागवतम हा भगवंतांचा ग्रंथ अवतार आहे. आता ग्रंथ अवतार आहे तर मग कुठल्या ग्रंथाला कुठे ठेवायचं, डोक्यामध्ये कुठला ग्रंथ, हातामध्ये कुठला ग्रंथ, असं काहीतरी असलं पाहिजे ना. क्रम काहीतरी असला पाहिजे, कसंही कुठे ठेवू शकत नाही. जसं विराट पुरुषामध्ये आपण कसं बघितलं, ते रसातल महातल वरचे खाली खालीचे असतात, नंतर भूर्भुवस्व आणि जनतप महर आणि सत्यलोक, असा एक क्रम असतो. तसा या ग्रंथावतारामध्ये काय क्रम आहे, तर याचं वर्णन पण पद्मपुराणामध्ये आहे. प्रथमो द्वितीयो प्रथम द्वितीयो पादौ यदीयौ, की जे श्रीमद भागवतमचे प्रथम आणि दुसरा स्कंद आहे. प्रथम द्वितीय म्हणजे पहिला आणि दुसरा. तिथं चर्चा स्कंदाबद्दल आहे म्हणून स्कंद हा समजून घेतला आहे शब्द. पहिला दुसरा स्कंद हा भगवंतांचे चरण आहेत. तिसरा आणि चौथा स्कंद हा भगवंतांच्या चरणाच्या वरचा भाग आहे, म्हणजे कमरेच्या खालून चरणापर्यंतचा. हे झाले 4. आणि भगवंतांची नाभी आहे, तो आहे 5वा स्कंद. छाती आहे 6वा स्कंद. 7वा आणि 8वा स्कंद दोन्ही हात. 9वा स्कंद कंठ. 10वा स्कंद चेहरा. 11वा स्कंद कपाळ आणि 12वा स्कंद डोकं. तर मला एक गोष्ट सांगा की एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये सर्वात ठळक गोष्ट काय असते? तुम्हाला जर समजा सांगितले आधार कार्ड बनवायचं, तर तुमच्या पाठीचा फोटो घेतात का, का पायाचा फोटो घेतात? चेहरा. चेहरा ना. चेहऱ्यावरून तर आपल्याला वेगळे लोक कळतात ना, हातापायाने थोडी कळणार आहे. तर मी काय सांगतोय की 10व्या स्कंदाला कृष्ण भगवंतांचा चेहरा सांगितलाय किंवा मुख सांगितलंय. जसं एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये ठळकपणे जाणून पडणारी गोष्ट हा त्याची चेहरा असते, तसंच या ग्रंथ अवतारामध्ये ठळकपणे जाणीव होणारा किंवा काय म्हणू शकतो आपण, विशेषत्वाने भगवंतांना प्रकट करणारा जो स्कंद आहे तो आहे 10वा. कारण आपण 10व्या स्कंदाचा अभ्यास करतोय ना. का का 10व्या स्कंदाचं काय महत्त्व आहे हे इथं कळतं. तरी सुद्धा प्रभुपादच नाही तर सर्व आचार्य सांगतात की आपण मंदिरात गेल्यावरती जसं दर्शन घेतो, कसं दर्शन घेता तुम्ही मंदिरात गेल्यावर? डायरेक्ट भगवंतांच्या डोळ्यात डोळे टाकता की कसं करता? चरणांपासून. हा एक क्रम असतो ना. आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती आहे तर त्याच्या पायापासून बघावं लागेल ना. आता समजा पहिल्या जमान्यात राजे वगैरे असतील तर ते लोक आज म्हणजे काय म्हणतात, मुजरा किंवा आधी झुकून हे करायचे, म्हणजे पायाकडून वर बघायचं राजाला. सरळ राजाला असं काय म्हणता येईल, छाती टाईट करून मुजरा असं म्हणता येत नाही, तो म्हणजे नम्रता दिसत नाही ना. तर भगवंत तर सर्वश्रेष्ठ राजा आहे. तर दर्शनामध्ये पण हा क्रम असतो की चरणापासून सुरुवात करायची आणि वरती बघत जाऊन नंतर चेहरा बघायचा. हा एक सामान्य क्रम आहे. भगवंतांसाठीच नाही तर श्रेष्ठ व्यक्तीबद्दल पण हा काय म्हणता येईल, आदर प्रकट करण्याचा हा प्रकार आहे. डायरेक्ट चेहरा नाही बघितला जात. तर मग याचा अर्थ काय होतो की डायरेक्ट चेहरा नाही बघायचा म्हणजे डायरेक्ट 10व्या स्कंदामध्ये नाही जायचं. जसं आपण चरणापासून वरती आलो तसाच पहिला स्कंद, दुसरा स्कंद, तिसरा स्कंद असा अभ्यास करत 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 क्रमाने 10व्या स्कंदाकडे यायचं. मग कुणी म्हणेल परंतु या श्रीमद भागवतम ग्रंथ अवतारामध्ये सर्वात ठळक गोष्ट 10वा स्कंद आहे आणि तिथेच भगवंतांच्या मूळ लीला सांगितलेल्या आहेत, मग मुख्य गोष्ट सोडून बाकीचं कशाला वाचत बसायचं? तर इतर ग्रंथ म्हणण्यापेक्षा इतर स्कंद जर आपण नाही वाचले
तर 10व्या स्कंदामधल्या ज्या लीला आहेत त्या खूप सामान्य वाटायला लागतात किंवा भौतिक स्तरावरच्या वाटायला लागतात. जसं की समजा एखाद्या व्यक्तीला माहीतच नाही कृष्ण कोण आहे, तर एक मुलगा होता, तो दुसऱ्याच्या घरी जाऊन चोऱ्या करायचा, दुसऱ्यांचे मडके फोडायचा, सगळ्यांशी असं भांडण वगैरे करायचा. असं सांगितलं तर त्या व्यक्तीला काय वाटेल की ठीक आहे बाबा, म्हणजे अशी मुलं असतात, तर त्याच्यापैकी हा पण तसाच मुलगा असेल. परंतु जेव्हा आपण पहिल्या स्कंदापासून अभ्यास करत जातो, दुसऱ्या स्कंदामध्ये, तिसऱ्या स्कंदामध्ये आपल्याला कळतं की हे जे विराट रूप आहे, अ, भगवंतांच्या अंशांच्या 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 शरीराचा रोमछिद्राचा एक भाग आहे फक्त. कृष्णाचं पहिलं विस्तारित रूप बलराम, बलरामजीचं पहिलं विस्तारित रूप चतुर्युग, अनिरुद्ध, संकर्षण, प्रद्युम्न आणि वासुदेव. तर हे जे पहिले संकर्षण आहेत, यांना मूळ संकर्षण म्हणतात. या मूळ संकर्षणापासून विस्तारित रूप आहे नारायण, जे वैकुंठपती आहेत. मग नारायणांचे विस्तारित रूप दुसरं चतुर्युग, अनिरुद्ध, प्रद्युम्न, संकर्षण आणि वासुदेव. जे दुसरे संकर्षण आहेत यांना म्हणतात महासंकर्षण. तर हेच आता यांच्यापासूनच 3 पुरुष अवतार येतात, म्हणजे महाविष्णू, गर्भदक्ष आणि शिरोदक्ष विष्णू. तर हे जे विराट रूप आहे, कृष्णाचा विस्तार बलराम, बलरामजीचा विस्तार पहिलं चतुर्युग, त्यांचं नंतर नारायण, नंतर दुसरं चतुर्युग. म्हणजे काय, विस्ताराच्या 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 विस्ताराचं शरीरामधल्या एका रोमछिद्राचं रूप म्हणजे विराट रूप आहे. तर हे जेव्हा कळतं मग समजतं की बाबा ही व्यक्ती किती मोठी आहे. अ, त्यांच्या विस्तारित रूपाच्या शरीराच्या छोट्याशा भागामध्ये हे विराट रूप आहे किंवा विश्वरूप आहे किंवा ब्रह्मांड आहे. आणि महाविष्णूच्या तर श्वासामधून असंख्य ब्रह्मांड येतात आणि जातात. आणि आपण तेव्हा बघितलं होतं ना वेगळ्या लोकांचं कसं आयुष्य असतो. तर ब्रह्माजीचं आयुष्य तर फक्त महाविष्णूच्या श्वासा एवढंच आहे. म्हणजे महाविष्णू कसे असतील कल्पना पण करता येत नाही की कसे ब्रह्मांड निघत असतील, कसे नष्ट होत असतील. तर ते महाविष्णू भगवंतांच्या विस्तारांच्या विस्तारांच्या विस्तारांचे विस्तार आहेत. हे कळल्यावरती मग जेव्हा आपल्याला वाटतं, जेव्हा आपण वाचतो की या मुलाने अ, लोणी चोरलं होतं किंवा घरातले मटके फोडले होते, तेव्हा असं समजतं की बाबा हा साधारण मुलगा नाहीये. हा महाविष्णूंचा पण मूळ स्रोत आहे. तर याचा अर्थ काय होतो की जर तो चोरी करून लोणी किंवा दही खात असेल, तर याच्यामध्ये काहीतरी गूढ अर्थ असला पाहिजे. कारण ज्या व्यक्तीच्या विस्तारापासून एवढे ब्रह्मांड निर्माण होते त्याला लोणी नाही मिळणार का, लोणी आणि दही. जसे की आपण म्हणतो क्षीरोदक्ष विष्णू क्षीरसागरावरती आहे. तर क्षीरसागर म्हणजे दूध सागर. तर त्या व्यक्तीला तर दुधाची, दही आणि लोण्याची काय कमतरता आहे. हे कळल्यावरती मग समजते की बाबा इथे हे लोणी, दही, दूध हे फक्त पदार्थ नाही आहेत, तर भक्तांची भक्ती आणि प्रेम आहे. ते मिळवण्यासाठी भगवंत अशा ह्या लीला करतात. मग असे आपले अर्थ समजायला लागतात. आणि जर नाही 9 स्कंद वाचले आणि डायरेक्ट 10वा स्कंद वाचले तरी भारतामध्ये आपल्याला बऱ्यापैकी माहीत असतं, तर मग खूप गैरसमज होतात. आणि सर्वात जास्त गैरसमज रासलीलेमध्ये होतो की असं कसं काय होऊ शकतं बाबा, हा व्यक्ती असं रात्री दुसऱ्यांच्या पत्न्यांसोबत डान्स करतोय. तर ते एकतर समजणार नाही पण आणि अपराध पण होतील. तसं होऊ नये म्हणून काय केलं जातं की आचार्य सर्वजणांनी असं हे सांगितले की बाबा तुम्ही सुरुवात पहिल्या दुसऱ्या स्कंधापासून करा. कारण काय होतं, दुसरा स्कंद वाचताना खूप तांत्रिक वर्णन आहे आणि ते वाचायला खूप कठीण वाटतं. तरी सुद्धा ते वाचत जायचं. नंतर कपिल देवांची शिक्षा, जडभरतचा संवाद, खूप खूप सखोल तत्वज्ञान आहे. आणि मग हे तत्वज्ञान वाचून जेव्हा व्यक्तीला कृष्ण कोण आहे, विष्णू कोण आहे, हे जगत काय आहे, माया काय आहे, मी कोण आहे, या सर्वाचं थोडं थोडं ज्ञान होतं. आणि एवढ्या वाचनामुळे, श्रवणामुळे हृदय पण शुद्ध होतं. मग तेव्हा ती व्यक्ती तयार होते 10व्या स्कंदाला ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी. म्हणून सांगितलं की जसं चरणापासून दर्शन घेतात तसं पहिल्या स्कंदापासून वाचत जायचं, डायरेक्ट जंप नाही मारायचा. हे तर प्रभुपाद खूप तात्पर्यात लिहितात. माझा इथं असा प्रश्न येईल की डायरेक्ट 10व्या स्कंदामध्ये जर जंप नाही मारायचा, तर मग प्रभुपादांनी कृष्ण पुस्तक का लिहिलं? कारण कृष्णा पुस्तक तर सरळ सरळ 10व्या स्कंदाचं भाषांतर आहे. भाषांतर म्हणजे गोष्टी आहेत. तिथला एक एक अध्याय इथे एक एक गोष्ट असं केलेले प्रभुपादांनी. तर असं का केलं? ते प्रभुपाद स्वतः म्हणतात आणि इतर आचार्य पण म्हणतात की डायरेक्ट 10व्या स्कंदात नाही जायचं.
परंतु तुम्ही 10वा स्कंद कृष्ण पुस्तक का दिलं? तर त्याला वेगवेगळे कारणं आहेत. एक कारण असं आहे, तुम्ही जर प्रभुपादांचं कृष्ण पुस्तक वाचलं ना, कोणत्याही अध्यायामध्ये फक्त लीला नाहीये. लीलेच्या 2 ओळी असतील तर तत्वज्ञानाच्या 4 ओळी असतील. सगळीकडे असं दिले प्रभुपादांनी, की धेनुकासूर असला तर तो काय दर्शवतो, किंवा कंसाची मानसिकता कशी आहे, भौतिकवादी लोक कसे वागतात, सामान्य जगामध्ये पण असंच आहे. तर तत्वज्ञान बॅलन्स करून सांगितले. परंतु तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही, शाळेमध्ये एक पुस्तक मिळायचं छान छान गोष्टी म्हणून. मला वाटतं नवनीतचं होतं काही. तर त्याच्यामध्ये फक्त स्टोरीज होत्या, की कालिया नागावरती कृष्ण गेले, मग कालियाला हे केलं, अशी एक 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 गोष्ट असायची. तर त्या फक्त गोष्टी वाचल्यावरती प्रॉब्लेम होतो. तसं प्रभुपादांनी गोष्टी नाही लिहिल्यात, ह्या लीला आणि त्याच्यासोबत तत्वज्ञान दिलंय. म्हणून इथं आपल्याला हे कृष्णा पुस्तक वाचणं सेफ आहे. हा एक आहे. आणि दुसरी एक कारण हे होतं की प्रभुपादांचं आता वय पण बरंच झालं. तर 70च्या वयामध्ये त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्यांना काय बऱ्याच ग्रंथांचं भाषांतर करायचं. गीता, भक्तिरसामृत सिंधू, उपदेशामृत, ईशोपनिषद, मुकुंदमाला सूत्र, ब्रह्मसंहिता, चैतन्य चरितामृत, श्रीमद भागवतम, आणि प्रभुपाद बोलले होते की मला महाभारत, रामायण याच्यावरती पण भाषांतर करायचं. परंतु प्रभुपादांना हे पण माहिती होती की बाबा आता वय आपलं खूप जास्त आहे, कदाचित सर्व काही पूर्ण करता येणार नाही. म्हणून प्रभुपादांनी काय केले की भागवतांचा सर्वात महत्त्वाचा भाग कोणता आहे? 10वा स्कंद. मग असं होऊ नये की मी सर्व काही दिलं आणि महत्त्वाचा भाग दिला नाही. म्हणून प्रभुपादांनी ते लक्षात ठेवून कृष्ण पुस्तक आधी लिहिलं. असं नाही की 9 स्कंद लिहून झाल्यावरती कृष्णा पुस्तक लिहिलं. कृष्णा पुस्तक खूप आधी छापलं होतं. तेव्हा मला वाटतं इतर स्कंद फक्त पहिला आणि दुसरा होता, जे इंडियातूनच घेऊन गेले होते. आणि कृष्णा पुस्तक, भक्तिरसामृत सिंधू असे पुस्तकं आले होते. तर आणि शेवटी तसंच झालं. प्रभुपादांनी इतर ग्रंथांचं भाषांतर केलं, भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये आले आणि 13व्या अध्यायामध्ये 13व्या अध्यायाचं वर्णन करून झाल्यावरती प्रभुपादांनी शरीर सोडलं. तर मग समजा आता प्रभुपादांनी कृष्ण पुस्तक नसतं दिलं तर शुद्ध भक्त कसा विचार करतो, त्याच्या मनात काय असतं, ते कसे समजावून सांगतात हे आपल्याला कळलं नसतं ना. गोष्टी तर आपल्याला कुठं पण वाचायला मिळतील. तात्पर्य का वाचतो आपण? तात्पर्य तर महत्त्वाचं आहे. गोष्टी तर TV सिरियलमध्ये पण बघायला भेटतात. तर म्हणून प्रभुपादांनी कृष्णा पुस्तक आधी लिहिलं. तर आपला प्रमाण आहे श्रीमद भागवतम. आणि श्रीमद भागवतम हा भगवंतांचा ग्रंथ अवतार आहे. आणि या ग्रंथ अवतारामध्ये जसं व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये चेहरा ठळक असतो, तसा 10वा स्कंद ठळक आहे. तरीसुद्धा आपण जसा चेहरा सन्माननीय व्यक्तीचा डायरेक्ट बघत नाही, चरणापासून वर बघतो, तसं भगवंतांचा पण स्कंधानुसार अभ्यास करत गेलं पाहिजे. परंतु मग आपण का कृष्ण पुस्तक सुरुवात केलंय? कारण प्रभुपादांनी कृष्ण पुस्तक अशा पद्धतीने लिहिलं की तिथे व्यक्तीला तत्वज्ञान आणि गोष्ट दोन्ही मिळेल. आणि प्रभुपादांची इच्छा होती की हे सर्वात महत्त्वाची गोष्ट लोकांना मिळाली पाहिजे. म्हणून आपण आता हे कृष्णा पुस्तकाला सुरुवात करतोय. याच्यामध्ये का करतो हे तुम्हाला कळेल की बाबा आपण कोणत्या नियमाला तोडत नाही आहोत. नंतर काय आहे? हां, तर बघा कोणत्याही पुराणामध्ये ना, जे महापुराण असतं, महापुराणामध्ये 10 विषय असतात. 10 विषय ज्या पुराणात असतील त्यालाच महापुराण म्हणतात. तर श्रीमद भागवतामध्ये पण 10 विषय आहेत. आता हे थोड्या तांत्रिक गोष्टी आहेत, पण पहिल्या ह्याच्यामध्ये आपण बेस बघतोय म्हणून सांगतो तुम्हाला. नंतर थोडे काय तांत्रिक येणार नाही हळूहळू. तर 10 विषय काय श्रीमद भागवतांचे? अत्र सर्ग विसर्गश्च स्थानं पोषणं ऊतया मन्वंतर ईशानुकथा निरोधो मुक्तीर आश्रया. तर श्रीमद भागवतमचे 10 विषय आहेत. कुठल्याही महापुराणाचे 10 विषय असतात. अत्र म्हणजे इथे या पुस्तकामध्ये कोणते कोणते 10 विषय आहेत? सर्ग म्हणजे प्राथमिक निर्मिती जी भगवंत करतात. विसर्ग म्हणजे जी निर्मिती ब्रह्माजी भगवंताने निर्माण केलेल्या घटकांपासून करतात, ती झाली विसर्ग. ब्रह्माजी दुसरे क्रिएटर आहेत. अत्र सर्ग विसर्गस्य स्थानम
स्थानम म्हणजे हे ब्रह्मांड कसं आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ग्रहमंडळांची चर्चा आहे. लोकालोक पर्वत किंवा चार दिशामधले ते हत्ती, काय वेगवेगळ्या प्रकारचे समुद्र, ही कशी स्थिती आहे या विश्वाची, त्याला स्थानम म्हणतात. अत्र सर्ग विसर्गश स्थानम पोषणम. पोषण म्हणजे, आता पोषण आपल्याला माहिती आहे ना, की आपण म्हणतो की बाबा भरण पोषण केलं पाहिजे. तर भगवंत कसं भक्तांचं पोषण करतात. पोषण म्हणजे रक्षा करणे किंवा त्यांना वाचवणे किंवा त्यांना योग्य मार्गाला घेऊन येणे, याला म्हणायचं पोषण. तर हा पोषणचं पण श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे. प्राथमिक सृष्टी निर्मितीचं वर्णन आहे, ब्रह्माजींच्या सृष्टी निर्मितीचं वर्णन आहे, या इथल्या ग्रहमंडळाची किंवा विश्वाची स्थिती किंवा भूगोल कसा आहे त्याचं वर्णन आहे स्थानम. पोषण म्हणजे भगवंत आपल्या भक्तांचं कसं पोषण करतात त्याचं पण वर्णन भागवतामध्ये आहे. आणि उतय नंतर पाचवा विषय. उतय म्हणजे काय, की काम करण्यासाठी व्यक्तीला काहीतरी प्रेरणा पाहिजे. की समजा समजा हे करायचंय, अतिरेकी व्हायचे, तर त्याच्या आतून त्याला अशी काहीतरी प्रेरणा असली पाहिजे की हे केल्याने मला हे मिळणार आहे, त्यामुळे मी हे काम करेल. उती म्हणजे काय, कर्म करण्यासाठी प्रवृत्त करणारी गोष्ट, त्याला म्हणतात उती. आता उतीचं चांगल्या उतीचं उदाहरण आहे प्रल्हाद महाराज, आणि वाईट उतीचं उदाहरण आहे हिरण्यकशिपू. तर हे 7व्या स्कंदामध्ये. नंतर मन्वंतरा. आता हे जे वेगवेगळ्या प्रकारचे मनू आहेत ना, ब्रह्माजींच्या एका दिवसामध्ये 14 मनू येतात. तर आता आपले 7वे मनू चालू आहेत. तर श्रीमद भागवतामध्ये सर्व मनूंचं पण वर्णन आहे. पहिल्या स्वयंभू मनूपासून आत्ताच्या वैवस्वत मनूपर्यंत वर्णन आहे. आणि यानंतर येणारे 7 मनू कोण आहेत त्यांचे नावं पण दिलेले आहेत. जसे की सावर्णी, दक्ष सावर्णी असे नाव आहेत समोर येणाऱ्या मनूंचे. तर हा पण विषय आहे. ईशानुकथा. ईशानुकथा म्हणजे भगवंतांनी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या लीला केल्या, खास करून 9व्या स्कंदामध्ये ज्या लीलांचं वर्णन आहे त्याला म्हणायचं ईशानुकथा. आणि निरोध. निरोध म्हणजे नष्ट करणे. नष्ट करणे किंवा नष्ट करणे. तर नष्ट कशाला करायचं, की याच्यातून बाहेर पडायचं जीवाला. निरोध म्हणजे मुक्ती. निरोधचा अर्थ होतो मुक्ती. तर हे मुक्तीचं किंवा निरोधाचं वर्णन हे आहे 11व्या स्कंदामध्ये, पूर्णपणे तत्वज्ञान. आणि शेवटचा विषय आहे आश्रय. तर आश्रय हा 10व्या स्कंदाचा विषय आहे. तर असं नाही की एका स्कंदामध्ये एकाच प्रकारचा विषय असेल, इतर विषयांचं पण वर्णन असतं. परंतु 10व्या स्कंदामध्ये विशेष करून आश्रय तत्वाचं वर्णन आहे. आता आश्रय तत्व कोण आहे, तर कृष्ण आहे. कारण श्रीमद भागवतांच्या 10व्या स्कंदाचा विषय कृष्ण आहे. मग कुणी म्हणेल की आश्रय जर कृष्ण आहे, ते सर्ग विसर्ग एवढं सांगण्याची काय गरज आहे किचकट. तर दशमश्च विशुद्धी अर्थम नवानाम हे लक्षणम श्रुतेन अर्थेन वर्णयंतीच्या अंजसा. की दशमश्च विशुद्धी अर्थम, की 10व्या विषयाला खास काय म्हणेल प्रमुखत्व देण्यासाठी इतर 9 विषय आहेत. तर याला कसं समजायचं, समजा तुम्ही कधी बघितलं असेल मूवीमध्ये, की जर हिरा ठेवलेला असेल एखादा विशेष हिरा, तर त्या हिऱ्यावरती वेगवेगळ्या बाजूंनी प्रकाश पाडला जातो आणि त्याच्यामुळे तो हिरा त्या ठिकाणी एकदम प्रकटपणे दिसून येतो. तर हा हिरा म्हणजे आश्रय, म्हणजे 10वा स्कंद आहे. आणि दुसरे लाईट्स म्हणजे हे दुसरे स्कंद बाकीचे 1 ते 9, 11, 12. तर हे बाकीचे सर्व स्कंद कशासाठी आहेत, की त्या 10व्या स्कंदावरती फोकस करण्यासाठी आहेत. तर तर हा झाला आपला आश्रय. श्रीमद भागवतम आश्रय. श्रीमद भागवतामध्ये आश्रय तत्व 10व्या स्कंदामध्ये, इतर तत्व का सांगले ते पण आपण बघितले. दशमस्य विशुद्धी अर्थम नवानाम हे लक्षणम वर्णयंती महात्मान श्रुतेन अर्थेन च अंजसा. तर भागवतम आपलं प्रमाण अमलका आहे. नंतर काय बघितलं आपण, ग्रंथावतार. नंतर 10व्या स्कंदाचा अभ्यास का. त्याच्यानंतर 10व्या स्कंदाचं एक विशेषत्व म्हणजे आश्रय, जे की कृष्ण आश्रय. इतर सर्व स्कंदाचा अर्थ उद्देश हा आहे की 10व्या स्कंदाला प्रामुख्यत्व मिळालं पाहिजे, व्यक्तीला ते
प्रामुख्याने म्हणजे आपण इतर स्कंदाचा अभ्यास केला तर 10व्या स्कंदाला समजण्या म्हणण्यापेक्षा आदर आपण व्यवस्थित करू शकू. नाहीतर प्रॉब्लेम होईल. तर श्रीमद भागवतमध्येच ना भागवतमच्या वेगळ्या गोष्टीसोबत तुलना केली आहे. जसं की कल्प वेदरूपी कल्पवृक्षाचं फळ ही भागवतामध्ये एक तुलना दिली आहे. नंतर श्रीमद भागवतमला एका ठिकाणी दिव्याची पण उपमा दिली आहे. तर आपल्याला या काय म्हणता येईल निगम फळाची उपमा तर माहिती की बाबा या वेदरूपी वृक्षाचं हे सर्वश्रेष्ठ फळ आहे, म्हणून त्याला आपण निगमकल्पतरो गलितम फलम म्हणतो. नंतर जो लॅम्प किंवा दिवा आहे, यह स्वानुभावम अखिलम श्रुतिसारमेकम अध्यात्मदीपम अतितितिर्षताम तमो अंधम संसारिणाम करुणियाः पुराणगुह्यम तम व्याससूनुम उपयामी गुरु मुनीनाम. हे सुत गोस्वामी शुकदेव गोस्वामीबद्दल बोलत आहेत की माझ्या गुरुने हा ग्रंथ अनुभवला आहे आणि त्याच्या या सामान्य जनतेला हा अंधकार किंवा हे भवसागर पार करून जाण्यासाठी त्यांनी हा दीप दिलाय. तिथे श्रीमद भागवतांची तुलना एका दिव्यासोबत केली किंवा लॅम्प म्हणू शकतो, दीप म्हणू शकतो. यह स्वानुभावम अखिलम श्रुतिसारमेकम अध्यात्म दीपम. नंतर एका ठिकाणी श्रीमद भागवतमची तुलना सूर्यासोबत पण आहे की जसे पहिल्या स्कंदामध्ये सुत गोस्वामी शौनकादी ऋषींना जेव्हा भागवतम सांगायला बसले होते, तेव्हा शौनकादी ऋषीमध्ये काय हजारो ऋषी तिथे बसलेले होते, परंतु त्यांचे जे नेता होते किंवा मुख्य व्यक्ती जी होती ते होते शौनक ऋषी, म्हणून त्यांना शौनकादी ऋषी म्हणतात. आणि हे नैमिषारण्यामध्ये सुत गोस्वामी सांगत होते. तर मग आता हे जे शौनक ऋषी होते तर इतरांच्या प्रतिनिधी म्हणून ते प्रश्न करायचे. आता एवढे 60,000 लोकांमध्ये कुणी मध्येच हात उभा केला, काय प्रश्न आहे म्हटलं तर त्याच्यापर्यंत माईक पडेपर्यंत किती दिवस निघून जातील. तर शौनक मुनी हे सर्वांचे प्रतिनिधी होते आणि त्यांना माहीत होते की कोणते प्रश्न विचारले पाहिजे. म्हणून शौनक ऋषींनी पहिल्या अध्यायामध्ये 6 प्रश्न विचारले की बाबा मानवी जीवनाचं श्रेय काय आहे, सर्व ग्रंथांचा सार काय आहे, गुणावतार काय आहे, त्यांचं कार्य काय आहे, लीला अवतार कसे लीला करतात, भगवंतांनी देवकीचा पुत्र म्हणून का जन्म घेतला, आणि आता तर भगवंतांनी आपल्या स्वधामाला परत गेले, मग आता कुठे बरं आहेत हे धार्मिक तत्व, आता तर भगवंत नाही आहेत. तर तिथे भागवतांची तुलना एका सूर्यासोबत केली आहे. कृष्णे स्वधामोपगते धर्मज्ञानादिभिः कलामेश दिशामर्क पुराणानाम इदम तथा. असं एक माझी ती शेवटची वेळ चुकते. काय आहे, कृष्णे सुधामोपगते धर्मज्ञानम आदिभिः कलामेश दृशामेश पुराण अर्को अधुनोदित. अर्क म्हणजे सूर्य. आता पुराण अर्क हा पुराणरूपी सूर्य आलेला आहे. या सूर्यामध्ये तुम्हाला सर्व काही मिळेल. जो प्रश्न होता ना की अरे कृष्ण तर गेले, मग हे धर्म ज्ञान वगैरे कुठे, तर हे पुराण अर्को अधुनोदित. हा जो पुराण श्रीमद भागवतम पुराणरूपी सूर्य आहे, याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही मिळून जाईल. आणि श्रीमद भागवतमचा अभ्यास केल्याने काय होतं, यस्यामैश्वर्यमानायाम कृष्णे परमपुरुषे भक्तिरुत्पत्ती पुंसा शोक मोह भयापहा. भागवतमचा फक्त श्रवण केल्याने भगवंतांबद्दल भक्ती निर्माण होते आणि जशी भक्तीची प्रगती होईल तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यातून शोक मोह आणि भय दूर होतं. तर हा झाला आपला बॅकग्राऊंड. तर याच्यामध्ये तो गौडी सिद्धांताचा श्लोक महत्त्वाचा आहे. का बरं आपण भागवतमला वाचतोय म्हणून. ग्रंथावताराचं जे वर्णन आहे, 10व्या स्कंदाचं वाचन कधी करायचं, मग का आपण 10वा हे पुस्तक घेतलंय, नंतर भागवतमची वेगळ्या विषयांसोबत तुलना. तर हे सर्व आपण आज बघितलं. आणि जो 10वा स्कंद आहे, जे कृष्णा पुस्तक आहे, त्याचा विषय आहे आश्रय. आश्रय म्हणजे आपण म्हणतो ना आम्ही आश्रय घेतला, आश्रय किंवा आधार. तर आश्रय तत्व जे आहे ते 10व्या स्कंदामध्ये आहे आणि त्या 10व्या स्कंद प्रभुपादांनी कृष्ण पुस्तकाच्या स्वरूपात दिलंय. तर आपण पुढच्या मंगळवारी
10व्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया. म्हणजे आता तुम्हाला दुसरे कोणते प्रश्न राहणार नाहीत. भागवतमच का, 10वा स्कंदच का, त्याच्यामध्ये काय काय फरक आहे, इतर पुराण का नाही वाचायचे, वृंदावन आणि इतर धामात काय फरक आहे, इतर ठिकाण गोपींच्या भक्तीमध्ये आणि इतर भक्तांच्या भक्तीमध्ये काय फरक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बेसिक आज बघितलंय. आता आपण 10वा ती कृष्णा पुस्तक अभ्यास करायला सुरुवात करू शकतो. म्हणजे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते तरी आपले दूर झाले. तर गीतासारखा हा क्लास लांब नाही करायचा आहे, वेळेवरच संपवायचा. आज तर 7 मिनिटं लेट झाले, त्याच्यामुळे पुढच्या वेळेस पण तुम्ही वेळेवरती जॉईन करा. इथे आपण थांबूया. तुमचा काही प्रश्न असेल तर लगेच विचारा किंवा व्हॉट्सअप करा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे ठीक कृष्ण आहे, प्रभू प्रणाम. दंडवत. तर तुम्ही प्रश्न विचारत नाही आहात, मी समजते की प्रश्न नाही आहे, आणि असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती विचारा, कारण वेळ पण खूप होते. तर हा क्लास आपण 8ला संपवण्याचा प्रयत्न करत आहोत. हरे कृष्ण.